हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर पावसाळा सुरू झाला की कोथिंबीर ना जास्त प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असते आणि स्वस्तसुद्धा असते. तसेच कोथिंबीर ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असते. त्यामुळे आहारामध्ये कोथिंबीरचा वापर हा आपण जरूर केला पाहिजे. तर असेच कोथिंबीरपासून आज आपण कुरकुरीत, हेल्दी आणि टेस्टी अशी कोथिंबीर वडी करणार आहोत. तर इथे ना मी कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक बारीक चिरून घेतली. कोथिंबीर ना पहिल्यांदा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच चिरून घ्यायची. तर इथे मी पहिल्यांदा कोथिंबीर धुवून घेतली आणि चिरून घेतलेली आहे. आता आपण करणार आहोत त्याची वडी. तर त्या अगोदर ना सुरुवातीला इथे आपण सुके मसाले घालणार आहे. तर सुके मसाल्यामध्ये मी इथे सुरुवातीला हळद घातली, जिरे घातलेले आहेत, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा, आणि त्यामध्ये घातलेले आहे गरम मसाला. त्यानंतर आता आपण घालणार आहोत यामध्ये धने पावडर आहे ते अर्धा चमचा घातले, चाट मसाला मी अर्धा चमचा घातलेला आहे. तर यामध्ये आपण तिखटपणासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा. हे ओवा, ओवा जो आहे तो हातावरती असा क्रश करून घेतलेला आहे आणि क्रश करून घेतलेला ओवा यामध्ये मी घातलेला आहे. आपण करणार आहोत वाटण. तर वाटण करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची, आलं आणि लसूण पाकळ्या. तर याचं वाटण करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. वाटण तयार आहे. आता हे तयार केलेलं वाटण आपण कोथिंबीरच्या जी घेतलेली आहे चिरून त्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. यात घालणार आहोत चिमूटभर हिंग. हिंग घातलंय बरं का. आता नंतर घालणार आहोत यात आणखीन चिमूटभर अशी साखर. साखर घातल्यामुळे ना आपली कोथिंबीर वडी जी आहे ती चांगली कुरकुरीत होते. आता सर्व मसाले, सुके मसाले आणि वाटण घालून झाल्यानंतर याला चांगलं हातानं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यात घालायचे बेसन पीठ. बेसन पीठ जे आहे ते मी अर्धी वाटी बेसन पीठ यात घातले. आणि आता घालणार आहे यात 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने सुद्धा आपली कोथिंबीर वडी जी आहे ती चांगली कुरकुरीत होती. पीठ घालून झाल्यानंतर यालाच पुन्हा एकदा असं मिक्स करायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करायचं. त्याचा ना असा छानपैकी असा गोळा करून घ्यायचा. छानपैकी इथं गोळा करून झाला आहे बरं का. कोथिंबीरला अधिकच पाणी असतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी वापरण्याचं इथं काही गरज नाही. गोळा तयार करून झाला की इथं तेलात 1 चमचा घातलं आहे आणि छानपैकी पुन्हा याला असं मिक्स करून घेतलं आहे. इथं आपलं छानपैकी असं गोळा तयार करून झाला आहे. आता ना आपण याच्या वड्या करून घेणार आहे. तर इथं त्या अगोदर ना मी इथं घातलं आहे डेकोरेशनसाठी ना इथं तीळ. तर तीळ ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंदसुद्धा आहे बरं का. तर तीळ घातल्यामुळे आपली कोथिंबीर वडी आणखीन छान टेस्टी आणि छानपैकी अशी कलरफुलसुद्धा दिसते. त्यामुळे तिळाचा वापर जरूर करायचा. इथं मी पांढरं तीळ घातले आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे बरं का. इथं पूर्णपणे आपलं जे बॅटर आहे ना ते छानपैकी तयार झालं आहे बरं का. आता ना इथं आपण काय करणार आहोत बघा. इथं मी घेतलेली आहे एक चाळण आणि चाळणीनं आता आपण तेल घालणार आहोत यावरती. कारण यातनं आपण कोथिंबीर वडी जी आहे ती वाफलून घेणार आहे. त्यामुळे इथे घातलेलं आहे मी थोडंसं तेल आणि तेलाने ग्रीस करून घेतलं आहे चाळणीला. आणि आता आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्याचा छानपैकी एक गोळा करून घ्यायचा आणि हातावरती घ्यायचा आणि थापून घेतलेलं जे हे आहे गोळा तो आपण तेल लावून घेतलेल्या चाळणीवरती अशा प्रकारे ठेवून द्यायचा. छानपैकी असं जे राहिलेलं पीठ जे आहे आपलं त्याचेसुद्धा अशा प्रकारे जे आहे ते वड्या ज्या आहेत ते थापून घ्यायच्या आहेत हातावरती आणि थापून घेतल्यानंतर तेलाने ग्रीस केलेल्या चाळणीवरती वाफवून घेण्यासाठी असं ठेवून देणार आहे. तर अशा प्रकारे सर्व जे आहे मिश्रणाच्या मी छानपैकी कोथिंबीर वड्या अशा थापून घेतलेल्या आहे आणि तेलाने ग्रीस केलेल्या चाळणीवरती अशा ठेवून दिल्या. तर इथं ना आता आपण छानपैकी याला वाफ काढून घेणार आहे. तर वाफ काढण्यासाठी ना मी इथं अगोदरच गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं पातेल्यामध्ये. पाण्याला छानपैकी उकळी आली. तर आता आपण ही चाळण जी आहे ती याच्यावरती ठेवून देणार आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून यावरती छानपैकी वाफ काढून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटानंतर ना इथं आपली कोथिंबीर वडी जी आहे ती अगदी पूर्णपणे शिजली गेलेली आहे. तर इथं थंड करून घेतलेली आहे मी आणि थंड झाल्यानंतर ना याच्यातील एक रोल मी काढून घेतलेला आहे आणि याचे आपण कट करून घेणार आहे. तर आज तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे याचे कट करून घेऊ शकता. तर मी इथे याचे रोल काढून घेतलेला आहे. त्याचे मी अशा प्रकारे जे आहे ते चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी जे आहे तुम्ही पाहू शकता आपली कोथिंबीर वडी जी आहे ती खूप छान अशी झालेली आहे. अजिबात कुठेसुद्धा
चाकूला जे आहे त्याचं बॅटर कुठेसुद्धा चिकटलं गेलं नाही. छानपैकी शिजली गेली सुद्धा आहे पूर्णपणे आतपर्यंत. तर कट करून घेतलेले रोल जे आहे ते आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहे. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर मी इथं कढईत तेल घातलं आणि छानपैकी इथं कट करून घेतलेली आपली कोथिंबीर वडी होती. मध्ये अशा प्रकारे मी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आलटून-पालटून जे आहे ती छानपैकी अशी फ्राय करून घेतलेली आहे. किती छान आणि कुरकुरीत झाले तुम्ही पाहू शकता. कलरसुद्धा अगदी छानपैकी आलेला आहे. आणि पावसाळ्यात ना ही कोथिंबीर वडी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. कोथिंबीरीचे ना आपल्या शरीरासाठी खूप असे फायदे आहेत. कोथिंबीर खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. तर मग मी तर केली कोथिंबीर वडी. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की कोथिंबीर वडी कशी झाली आहे ते. तर अशा प्रकारे राहिलेले जे होते रोल्स ते सुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. तर ना आपली कोथिंबीर वडी जी आहे ती पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा.